नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझा बाबल्या काय करतोय बघायचंय. एवढा दमलाय ना, रात्रपाळी करून आलाय पोरगा बरं का. खूप दमलाय, इतका दमलाय बघा ना. त्याचे एक्सप्रेशन बघा चेहऱ्याचे, बघा पाय पण किती दमले. तो पोरगा रात्रभर जातो कामाला आमचा बरं का. एवढा दमून येतो ना, काय सांगायचं. एवढ्या गठोड्यावर पैसे घेऊन येतो आम्हाला, माहिती आहे ना. हां, एवढं काम करतो तो, खूप काम करतो आहे ना बाबुली. अरे बाबा 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 किती दमलाय. पाय बघा त्याचे, आणि हे पाय बघा भिजून आलाय. सगळे घाणीचे पाय ठेवतो मस्त आमच्या अंगावरती. नी दाबत राहा. हां बघा बघा बघा. हा झाला की हा तो झाला. काही मागचे पण दे ना, ते मागचे पण आहेत, ते पण दे रे, दे ना, ते मागचे पण पाहिजे. काय रे ए उंदुली, ए माझी उंदुली, अगं माझं गप्पुड बाबू. असं बोललं ना की त्याला लय भारी वाटतं बरं का. आलं माझी शिवना बाबली, ए माझं गप्पू बाबलू, ए गप्पुडी. दाढी करा दाढी करा दाढी करा, माझ्या शिवण्याची दाढी कला आहे ना बाबलीची माझ्या. मतू दाढी कला. तागोलीची दातू कुठे आहेत, दातू ही बघा आहे ना. ताजुगलीची दातू आता बाहेरून घरात बसवून ठेवलंय. नाही तर बाहेर बसून ना नुसतं गिरायक शोधत असतो भुकाईसाठी. जो कोणी आलं रस्त्यावरून येणारा आला जर इकडं ना तर काय नाही, पण जाताना त्याच्या मागं लागणार, किंवा गेला किंवा परत आला तर त्याच्या मागं. हे असं त्याचा धंदा झालेला आहे रोजचा, आहे ना. रोजची त्याला अशी गिरायकं लागतात. मागं लागणार, असं जोरात ओरडणार, भुकणार की लगेच स्पीडमध्ये तो येडा असा पाठीमागून सुमडीत येणार ना, असं वाघाच्यासारखा जंप घेतो आणि डायरेक्ट अंगावर अटॅक करतो. असा येडा आहे. येड्याला पण भेटत नाही येडा. एवढा शहाणा आहे ना तो येडा. अजिबात तावडीत कोणाच्या सापडत नाही. गपचूप इतर माणसाच्या अंगावर म्हणून. त्यामुळे ना आमच्या इथं जास्त कोणी येत नाही येडा येडीतला घाबरून जास्त करून. आणि हा दिखाव्याला फक्त, हा दिखाव्यासाठी आहे फक्त बस. की हा खूप मोठा तिथं कुत्रा आहे, जायला नको अशी लोक बोलतात बरं का. तिथं जायला नको, तो कुत्रा तळलंय मोठा आहे, चावला तर किती मोठं लचका तोडल, असं तसं लोक अशी बोलतात. हां, पण ह्याचे बॉडीगार्ड किती बेकार आहेत ते नाही त्यांना समजत. माझा पोरगा तर काहीच कळत नाही ना बाबुली. माझ्या बाबुलीची दातू पण किती छोटू आहेत ना, काहीच कळत नाही माझी बाबली. कबूला जायचं बघायला, कसं बघते. कबू कुठं आहे कबू. हो डोकं पण ठेवलंय बघा. हां चल लगेच चल. कबू बनल्यावर कुठं नको. कबूतर सुजलनी 1 आणला, 2 आणला, असं करता 9 झालेत. असा काल त्याच्या वैतागले ना, म्हटलं सगळी सोडून द्या ना तुझी कबूतरं. आणि बरं कबूतरावरती आहेत, त्यामुळे माझ्या पोराला जाऊ देत नाही तो टॅरेसवर. मी आज बघा त्याची कबूतर यायच्या आधी गपचूप सोडूनच देते, जाऊ दे उडून कुठं जाता येते. आणि ती कबूतरं मग उडून गेली की मग रात्रभर त्यांना शोधत बसणार, या झाडावरून त्या झाडावरती. असं त्या सुजलची नाटकं असतात. आणि माझा पोरगा खेळायला गेला की अजिबात त्याला खेळू देत नाही, त्याची कबूतरं देते सोडून. हां, आणि सगळं टॅरेस घाण करून ठेवतं. मला किती जण बोलतात की ताई कबूतरं पाळू नका. पण जाऊ दे म्हणलं, मुलांचा असते हाऊस असते म्हणून मी आपली काही हे करत नाही. पण त्याच्यामुळे त्या कबुतरांमुळे म्हणजे बाबल्याला नाही घेत तो टॅरेसवर सुजल, अजिबात नाही. आता आम्ही सोडून देणार आहे ना बाबुली, सगळे कबूतरला सगळी सोडून देणार. हां जा बस जा. आता तिथं गेला परत. किती पाय दाबले तरी त्याचं मन काही शांत होत नाही. मित्रांनो हे बघा, लय जण कमेंट करत होती की आईला बोलवा. आईला न बोलवता आई अचानक धडकले आज. मला पण सांगितलं नाही, काय नाही. आणि हे बघा गावावरून बराच असा वाडवळा घेऊन आले माझ्यासाठी. काय आणलंय, खोबरा किसून घेऊन आले बघा. त्रास नको मला. गावच्या आवऱ्याच्या शेंगा म्हणजे वालाच्या शेंगा. आणि टायगर पण आला आहे. काय आणलं आईने खाऊ. मग बाबलीला नाही आणलं, बाबलीला आईस्क्रीम आणलंय. पण बाबली आता आईस्क्रीम खात नाही. हे आमच्या झाडाचे वांगे आणलेत आणि थोड्याशा कैऱ्या आले घेऊन. घाईतच आली बोलली आणि जाणार आहे बोलते लगेच. मी आता लगेच जाणार आहे बोलते. राहत म्हणते नाही, मी राहायला आले.
3 वीकच्या ट्रेननी. हा हे बघा दाबोली काय काय आणलं ना आईने खावा. अरे वा 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 आहे ना, मस्त मस्त ना. हा तुझं आईस्क्रीम पण आणलंय ना आईनी. हे बघ तिकडे आईस्क्रीम पण आणलं आईनी फ्रीजमध्ये. हे बघा ठेवलंय. आईस्क्रीम खात नाही, खातो का? खा खा नको बोलतोय. तो या टायमाला काही खात नाही, तो नंतर खाईल. हां जा झोप जा जा, त्याला आता झोपायचा टाईम झालाय ना. जा झोपा झोपा नंतर नंतर. 4 पुढं 5 झाले ना, 5 महिने झाले. हा ना, तिला आता चहा ठेवलाय. मी कामच करत होती. बघा सगळा पसारा पडलाय आणि अचानक आली. मी म्हणते कोण आलंय बघ. तुझं आई आहे, मला सांगितलंय पण नाही काय नाही, अचानक धडकली. तर मी गावची आता जांभळं काढून ठेवली. आईला आता घेऊ, अजून देते काढून. वरनं काढायला येतात ना वरून येतात ना टेरेसवरून. काय रे काय? हा घातली चप्पल पप्पल घातले मी. चप्पल घातले तुला नाही येणार. काय काय जा ना तू उन्हाळ्यात बस जा. हा वरती चाल बोलतो वरती. अहो वरती टाळा उघडलाय का? हा लय भारी बसतं ना. हे बघ आपले सबस्क्रायबर आहेत ते टायगर म्हणतात यूट्यूबला, लय भारी दिसतो. व्हिडिओ चांगले असतात असं रे. खरंच काय टायगरचे व्हिडिओ बघता? हा काय? हा अच्छा अच्छा. हा ना, बनवत राहू ना असेच व्हिडिओ. पिकनिकला गेला होता ते पण व्हिडिओ होता, लपला होता. अच्छा सगळे व्हिडिओ म्हणजे बघितले त्यांनी आहे ना. मला स्वतः हा ए ए ए नीट बाळ माग हो लवकर. शोधून काढलं तुम्हाला, तुम्ही लपले होता. बरोबर हा लय हुशार आहे तो, त्याला लय कळतंय. बघा कसं पुढे चालला लगेच. वर जायचं टेरेस वर. हो टाळा उघडलाय का वरती? उघडलाय ना. हा चल उघडला चल काबूला बघायला. लवकर लवकर लवकर. मस्त मस्त मस्त. थँक्यू थँक्यू. कबू सोलूया टायगर. हा सुजलचे कबूतर सोडून द्यायचे का? आता हे दरवाजा कोणी उघडा ठेवला बघा. किती सामान पडलंय आपलं. चला चला चला. अरे देवा नको नको होतंय मित्रांनो. अरे देवा टायगर तुझी पूछ तिकडे घेणार आहे बाबा. पंख आले तर माझ्या अंगावर टाकून. अरे टायगर हा कबूतर आहेत तिथं. तर मी मित्रांनो काय आले घेऊन बघा. खूप ऊन आहे आणि हे आहेत काजूच्या बिया. तर त्या काजूच्या बिया मी ना इथं आता सुकायला टाकते. मला भारती काय म्हणाली माहिती आहे का, म्हणजे माझी जाव ती म्हणाली की वरती आहे ना ताई सुकत घाला या काजूच्या बिया टेरेसवरती. तर ह्या आपले दसम काका आहेत ना वेल्डर, त्यांनी मला हे बिया दिलेल्या. त्यांनी गावावरून आणलेल्या. तर मला मी त्यांना बरेच वेळा बोललेलं गावाला जाता हो तुम्ही, काय आम्हाला घेऊन येत नाही काय नाही असं तसं. मग म्हणले थांबा मी बिया आणल्याच देतो. तर तुम्हाला फोडायला जमतील ना? मला जमतील. लय दम लागतो मित्रांनो. तर त्यांनी त्या बिया मला आणून दिल्या. तर त्या थोड्याशा ओल्या आहेत व चीक येतोय बाहेर म्हणून. ए येड्या जा खाली खाली जा लवकर. टायगर नको त्याला मारू, नको जाऊ दे. येडे जा खाली चल. ए या चल टायगर या. तर भारती मला म्हणाली की ताई त्या ना उन्हामध्ये सुकवा, मस्त फुटतील पटकन, म्हणजे भाजायची गरज नाही लागणार. नाही आपल्या टेरेसवर बराच असा चांगला ऊन येतोय कडाक्याचं. तर हा पोरगा बघा. आणि ही सायकल आणून ठेवले वरती बरं का, जिमची. ही जिमची सायकल आहे ना, मी एक 5-6 वर्षापूर्वी घेतलेली मुलांसाठी. पण ही मुलं काय त्याच्यात जिम करत नव्हती, तशीच पडलेली पाठीमागं गार्डनमध्ये आपल्या. मग आता काल ह्यांनी पोरांनी वरती आणून ठेवली. सुजल वगैरे होते सगळे, त्यांनी ना वर आणून ठेवले. म्हटलं आता इथं जिम करत बसा. चांगली माझ्यासाठी घेतलेली पण मला वेळच मिळत नाही. म्हटलं सर्वांचं जिम होईल. तर कसलं काय चांगलं आहे तिथं. सायकल एक नंबर आहे. बाहेर उन्हात आणि पावसात राहून ना तिचं थोडंसं कलर वगैरे डॅमेज झालं आहे. तर हे बघा हे आहे ना असं
कमरेचं हे असं 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 आपण असं असं करतो ना, असं 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 आपण व्यायाम करतो ना, तर त्याच्यासाठी ते आहे. त्याच्या उभं राहून असं ऑटोमॅटिक ते फिरतं. सायकल चांगली आहे, तिचे हँडल वगैरे सगळे कुठं आहेत, पडलेले आहेत. हां बघा वाज घेते बघा कसा. कोण बसलेलं याच्यावरती हे ना. कब्बू कुठं गेले? कबूला शोधले. तर हे बघा आपले ना जांभळं काढायचीत मित्रांनो, पण कसं काढू काही कळना झालं मला. फांद्यांनी ना असं काढले ना तर होईल. काढून घ्यायचे, नंतर दुपारी येते आणि काढते ते. नाही तर आता बघते काढायला जमते का आणि काढते. जाऊ दे, कोण खात असेल तर त्यांचं खातील तरी ना. असेच फुकट खाली जात आहेत पडून सगळे. टॉयलेटवरती खाली पडतात, कारण तो टॉयलेटवरची गोळा केले आणि आपल्या वायरमॅनला दिली. त्या वायरमॅन बिचारा आवडीने घेऊन गेला. असं असतं मित्रांनो. हे बघा बसल्या जागी मी आता एवढेच थोडेसे जांभळं काढले, पण बरीच अशी निघालीत हे ना. थोडी म्हणताना एवढी अशी चांगली जांभळं निघालीत. जांभूळ भरपूर आहे. एक खाल्ला पण हां. तोंड कसं झालं आहे. आणि हा पोरगा बघा त्या उन्हात जाऊन कसा बसला. एवढा गरमी, चटका नाही लागत? चांगलं लागतंय तुला इथं? चांगलं लागतंय का? हां काय रे हे बोंगा? कबूची वाट बघत बसलाय. कबू येणार ऑटोमॅटिक चालत ते जवळ. काय रे हां, चटका नाही लागत का? चला मित्रांनो, खाली भरपूर काम पडलेलं आहे. सगळं लाद्या वगैरे सगळं काम पडलेलं आहे. करून घेते आता. आणि मित्रांनो हे बघा काय प्रकार करून ठेवला आहे मी. पिशवी नाही आहे ना मॅक्सीमध्ये असे घेतलीत जांभळं. चला बाबुली जायचं ना खाली. आता माझी इथं काजूच्या बिया चांगल्या सुकतील. 1 पाव किलो काजू असतील ते सोलून निघाल्यावरती. तर जाऊ दे, तेवढे भेट असते ती प्रेमाची, लोकांनी दिलेली आपल्याला आहे ना. असं कोणाला आपण गेलो की गावाला, आणि कोकणामध्ये ही रीत रिवाज आहे. कोणीही गावावरून नाही झालं ना, थांबा मला दरवाजा लावू द्या. गावावरून आलं किंवा काय तर आपला घास देण्याची पद्धत आहे कोकणातील लोकांमध्ये. कारण कोकणातील लोक खूप प्रेमळ असतात आहे ना. त्यापैकी मी पण एक आहे, कोकणातीलच आहे मी सुद्धा. आहे ना तागुली? आहे ना. मम्मा कशी आहे तुझी? थांबा मला पकडू दे झाला. कशी आहे मम्मा? चांगली आहे ना? चांगली आहे. हां चला. तर हे बघा काय प्रकार केला आहे मी इथं. चल बाबा चल. मित्रांनो जाते घरामध्ये आता आणि काम करून घेते सगळं. तर लोकांनी मला बघितलं तर सगळं हसतील. बायका म्हणतील बाई काय अजून मॅक्सीवर केले आणि चाललं आहे सगळं मॅक्सीमध्ये जांभळं घेऊन. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता बाय करायला हात पण रिकामा नाही आहे, कारण मी ते सगळं पकडून ठेवलेलं आहे. तर तोपर्यंत बाय.